बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय गायकवाड यांच्या सत्काराचे आयोजन मोताळा तालुक्यातील जयपूर येथे 2 दिवसांपूर्वी करण्यात आले होते। या सत्कार कार्यक्रमात त्यांनी आपल्याला मतदान कमी मिळाल्याची खंत व्यक्त केली। यामुळे आमदार गायकवाड हे मतदारसंघातील मतदारांवर चांगलेच भडकल्याचे या कार्यक्रमादरम्यान दिसून आले। आपल्या बोलण्याच्या शैलीमुळे आमदार गायकवाड नेहमीच चर्चेत असतात। नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत गायकवाड यांचा केवळ 841 मतांनीच निसटता विजय मिळवता आलेला आहे। त्यामुळे गायकवाड कमालीचे अस्वस्थ झाले असून त्यांची ही खंत निवडणुकीनंतरच्या विविध कार्यक्रमातून स्पष्टपणे दिसून येत आहे। नुकत्याच जयपूर येथील कार्यक्रमात आमदार गायकवाड यांनी तुम्हाला फक्त दारू मटण 500 रुपये पाहिजे म्हणत 2-2 हजारात विकले गेले, भाडखाऊ साले असे वादग्रस्त वक्तव्य केले असून यांच्यापेक्षा रांडा बऱ्याच साल्या अशा जाहीर सभेतील वक्तव्यामुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे। MCN न्यूज मराठी करिता संपादक राजीव वाढे, बुलढाणा। तुम्ही साधं एक मत मला देऊ शकत नाही, फक्त दारू मटण पैसे, अरे 2-2 हजारात विकले गेले, मायले भाडखाऊ साले 2-2 हजारात 5 हजारात, याच्यापेक्षा तर रांडा बऱ्याच झाल्यापेक्षा। अरे एकीकडे हा आमदार आपल्या लेकीबाईचं कल्याण करायला निघाला, या मतदारसंघाचं कल्याण करायला निघाला, मला काहीच स्वार्थ त्याच्यामध्ये नाही। आणि हे लोक फक्त म्हणतात की संजय गायकवाडला पाडा कशा करता। समजा मी पडलो असतो, झाले असते प्रोजेक्ट सगळे होऊ शकले असते। माझा चॅलेंज आहे, एक खडा बी नसता पडला। आज एकट्या जयपूर गावाचे कनेक्ट मी 24 कोटी रुपयाची कामं केली 2 वर्षात, 24 कोटीची। सगळा काळजा राष्ट्र मागच्या 25 दिवसात किती रुपयाची झाली वाचून दाखवूया आधी। तुमचं ते बाजूचं साधं ते काय नाव आपलं, रामगाव तांडा 36 कोटी। 10 मोताळा शहर किती आहे, 148 कोटी। धामणगावकडे किती आहे, 172 कोटी। आकडेवारी पाहिली तर डोळे फिरतील। आता बघा तुम्हाला काय काय, तुम्ही तर परतफेड केली, तुमचं काय, तुमच्याबद्दल हा विषयच नाहीये। पण स्मशानभूमी सौंदर्यीकरण 5 लाख, हायमार्ट 3 लाख, बचत भवन 10 लाख, पुन्हा बचत भवन 15 लाख, देवी मंदिर 20 लाख, शेत पांढरा रस्ते 2 48 लाख मंजूर केले, पण तुम्ही केले नाही। जयपूर धामणगाव देशमुख 225 लाख